नमस्कार, विदित अँड कायरा ब्लॉगमध्ये स्वागत आहे। तर आज मी पनीर रेसिपी अपलोड करते। फक्त 10 रुपयाचा मसाला वापरून मी रेसिपी बनवली आहे आणि त्याच्यामध्ये कोणतेही न सॉस टाकता ही रेसिपी आहे। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा। तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया। तर इथे मी पाव किलो पनीर घेतलं आहे आणि तर इथे 2 मोठ्या शिमला मिरची घेतल्या आहेत, 2 मोठे कांदे घेतलेत आणि हा थोडासा कोबी घेतला आहे। तर हे आता आपण कट करून घेऊया आणि त्याच्यानंतर इथे मी पनीरचे पीसेस करून घेते छोटे छोटे। तुम्हाला जसे पाहिजे तसे तुम्ही करू शकता। मी माझ्या आवडीनुसार केले आहेत आणि पनीर किती सॉफ्ट आहे तुम्ही बघू शकता। खरंच इथे पनीर खूप छान भेटतं, तर मला खूप इथे पनीर आवडलं। तर ह्या तऱ्हेने मी असे छोटे छोटे पीसेस करून घेतले, बघू शकता तुम्ही। म्हणजे पाव किलो पनीर होतं तर माझे पीसेस पण तर इथे मी 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतला आहे। तर ह्याच्यामध्ये मी हे कोटिंग करणार आहे। तर याच्यामध्ये मी ही पनीर चिल्ली वापरणार आहे। तर हे एक मी याच्यामध्ये ॲड करणार आहे। तर चला, तर आता इथे आपला तवा गरम करायला ठेवला आहे। तवा गरम करायला ठेवूया आपण। आता मी गॅस ऑन केला आहे। आपला तवा गरम हे झाल्यानंतर याच्यामध्ये तेल घालून मग हे सगळं पनीर ह्याच्यामध्ये मिक्स करून ह्याच्यामध्ये ॲड करायचं। मसाला मी इथे मिक्स करून घेते, पनीर चिल्ली मसाला। तर इथे आपला मसाला मिक्स झालेला आहे, बघू शकता तुम्ही। मी 2 चमचे तेल घालून घेते। तेल चांगलं गरम झालं की ह्याच्यामध्ये मी घालणार आहे लसूण, थोडंसं अद्रक आणि थोडीशी हिरवी मिरची।
तर हे चांगलं फ्राय करून घ्यायचं. हे जास्त फ्राय करायचं नसतं, थोडं कच्चंच ठेवायचं असतं. हे अद्रक घालते आहे, तर आता थोडं शॅलो फ्राय सारखं करून घ्यायचं. तर आता इथे मी कांदा घालून घेते. 2 आपले मोठे कांदे कापलेले, ते पण मी याच्यामध्ये कांदे घालून फ्राय करून घेते. कांदे पण आपल्याला थोडं थोडंच फ्राय करायचे, जास्त नाही. इथे मी चवीनुसार मीठ घातलं आहे. तर आता मी याच्यामध्ये शिमला मिरची घालून घेते आणि थोडासा कोबी. मला कांद्याची पात भेटली नाही, तुम्ही कांद्याची पात पण घालू शकता, याच्यामध्ये खूप छान होते. तर कांद्याची पात पूर्ण चिल्ली झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकल्यानंतर खूप छान लागते. आता याच्यामध्ये पनीर चिल्ली मसाला जो आपण मिक्स करून ठेवला आहे तो मी याच्यामध्ये ॲड करते. तर इथे मसाला मी घालून घेतला. आता हा मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा आपल्याला, एकजीव करून. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये पनीर ॲड करायचं. तर मी ते पनीर घातलं आहे, बघू शकता तुम्ही. आता हा दोन्ही एकदम चांगलं मिक्स करून 5 मिनिटं ठेवून द्यायचं आहे. तर बघू शकता आपली पनीर चिल्ली रेडी आहे, झणझणीत, खूप छान लागते. एकदा नक्की बनवून बघा. मी याच्यामध्ये कोणतेही न सॉस घालता पनीर चिल्ली बनवली आहे, तर नक्की एकदा. तर फायनली आपली पनीर चिल्ली रेडी झाली आहे, बघू शकता तुम्ही. तर आता मी हिला सर्व करते आहे. तर कशी वाटली माझी पनीर चिल्लीची रेसिपी मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर मला जरा सर्दी आहे, त्याच्यामुळे थोडा आवाज माझा बसलेला वाटला असेल. तर बघा, चला बाय, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर प्लीज सर्वांनी पूर्ण व्हिडिओ बघा आणि स्किप करू नका. स्किप केल्यामुळे व्हिडिओ पूर्ण डाऊन होतो, एवढी आपण मेहनत घेतो व्हिडिओसाठी. तर प्लीज लाईक करा आणि